मैत्रिणींनो, पार्लरसारखे लेग वॅक्सिंग घरच्या घरी कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर केला आहे. तर तो संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, लेग वॅक्सिंग करण्यासाठी मी इथे ॲलोवेरा वॅक्स वापरलेली आहे. तर सुरुवातीला मी पायांना पावडर लावून घेतली. पावडर लावल्यामुळे आपल्याला वॅक्स करणेसुद्धा सोपे जाते आणि क्लायंटलासुद्धा जास्त त्रास होत नाही, वेदना होत नाही. हेअर ग्रोथ ज्याप्रमाणे आहे त्या दिशेने मी ॲलोवेरा वॅक्स स्पॅच्युलाच्या साहाय्याने लावून घेतले. त्यानंतर त्यावर स्ट्रीप चिटकून ती विरुद्ध दिशेने खेचते आहे, जेणेकरून केस हे मुळापासून निघतात. आणि बरोबरच मी एका हाताने स्किनसुद्धा टाईट पकडते आहे. अशा प्रकारे हेअर ग्रोथ बघून मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने वॅक्स लावून संपूर्ण पायाचे वॅक्सिंग करून घेते. तर मी कशा प्रकारे संपूर्ण वॅक्सिंग केले हे तुम्ही पहा. वॅक्सिंग करण्याचे भरपूर फायदे आहेत. वॅक्सिंग केल्यामुळे केस मुळापासून निघतातच, पण त्याचबरोबर टॅनिंगसुद्धा खूप छान निघते आणि लवकर हेअर ग्रोथसुद्धा होत नाही आणि हळूहळू ते विरळ ग्रोथ येते. जास्त प्रमाणात हेअरसुद्धा आपल्याला येत नाही. कुठलीही हेअर रिमूव्हल क्रीम वापरण्यापेक्षा किंवा रेझर करण्यापेक्षा तुम्ही वॅक्सिंग केलेले केव्हाही चांगले. डेड स्किन निघण्यासुद्धा खूप मदत होते. त्यामुळे तुम्ही वॅक्सिंग हे पार्लरमध्ये जाऊन करू शकता किंवा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी देखील वॅक्स हे करू शकता. फक्त एक काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित टेम्परेचर चेक करून घ्यावे. किती वॅक्स गरम आहे याचा अंदाज घेऊन तुम्ही वॅक्स लावा, नाहीतर चटका बसण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे तळव्यांना सुद्धा वॅक्स लावून तिथे सुद्धा स्ट्रीप उडावी, म्हणजे तिथे पण काळपटपणा निघण्यास मदत होते. अशा प्रकारे मी संपूर्ण पायाचे वॅक्सिंग करून घेतली आहे. वॅक्सिंग करून झाल्यानंतर ओल्या स्पंजने पाय स्वच्छ पुसून घ्यावा. नंतर नॅपकिनने तो कोरडा करून पुसून घ्यावा आणि त्याच्यावर ॲलोवेरा जेल लावावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा रॅश पायाला येणार नाही. आता मी दुसऱ्या पायाचे वॅक्सिंग करते आहे. याच पद्धतीने मी आता हा पाय देखील करून घेणार आहे.
तर अशा प्रकारे दोन्ही पायांचे वॅक्सिंग झालेले आहे. तर हा आहे फायनल रिझल्ट. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मी दिलेली माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.